भाजप कार्यालय निर्माण आघाडीचे प्रदेश संघटन मंत्री माननीय श्री भाऊसाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते भाजपच्या नूतन कार्यालयाच्या बांधकामाचा मारुतीनगर चाळीसगाव रोड येथे दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला हवेसे वाटणारे कार्यालय प्रत्यक्ष साकारत असल्याचे पाहून भारावला होता। धुळे महानगर जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकर व ज्येष्ठ बंधू श्री सतीश अंपळकर यांच्या परिवाराने दिलेल्या योगदानानुसार सुमारे 5 कोटी रुपयांच्या जागेतून या भव्य कार्यालयाचे निर्माण होत आहे। या कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभाप्रसंगी धुळे मनपा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, ज्येष्ठ नेते लखनजी भतवाल, मदनलाल मिश्रा, भीमसिंग राजपूत, रविजी बेलपाटक, विजय पाछापूरकर, महापौर माजी महापौर चंद्रकांत सोनार, जितेंद्र चावतिया, ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाने, भारतीताई माळी, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, डॉक्टर माधुरी बापना, उपाध्यक्ष संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, ॲडव्होकेट किशोर जाधव, मनोज शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते। भाजपच्या कार्यालयाचा आपण उद्घाटन कामाला सुरुवात केली। उद्घाटन भूमिपूजन आज करतोय आपण, पण बावनकुळे साहेबांनी सुद्धा एक कार्यक्रम घेऊन ह्या अशा प्रकारचे कार्यालय आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू करतो। नांदेडचं आणि या धुळेच्या कार्यालयासाठी महानगरचे अध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर मागच्या वेळेस आम्ही एका बैठकीला आलो होतो। 2-3 महिने झाले असतील, 4 महिने, आणि त्यावेळी समजा असे की माझी जागा आहे, आम्ही सगळे प्रोसिजर पूर्ण केलं आणि प्रदेशाच्या वतीने अंपळकर साहेब आहेत, त्यांचे कुटुंब आहे, ठिकाणी सर्वप्रथम मी पूर्ण अंपळकर परिवाराचा मनापासून अभिनंदन करेन का भूतो न भविष्यतो असं कार्य आज या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या मालकीची स्वतःची जागा भारतीय जनता पार्टीला दान देऊन त्या ठिकाणी आज बांधकामाचं भूमिपूजन चालू झालेलं आहे आणि या निमित्ताने आज आमचे महाराष्ट्र कार्यालयाचे बांधकाम प्रमुख देशमुख साहेब, जे अतिशय जुने आणि वरिष्ठ असे आमचे नेते आहेत, मी त्यांना वडिलांच्या काळापासून बघत आहे, सतत कार्यालयात जी जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पाडत आले। असे सर्व ज्येष्ठ लखनजी, जे आमचे या जिल्ह्याचे आणि या महाराष्ट्राचे सर्वात जुने नेते, त्यांच्या समक्ष आज या कार्यालयाचं बांधकामाचं भूमिपूजन